हॅलो हाय नमस्कार. तर आजचा व्लॉग आहे महिला दिवस स्पेशल. स्त्रियांशिवाय ना कोणतं घर चालू शकतं ना हे जग चालू शकतं. त्यामुळे प्रत्येक दिवसच महिला दिवस असतो. जे स्त्रिया करू शकतात ते पुरुष करूच शकत नाही. त्या मल्टी टॅलेंटेड असतात. त्या घरीही सांभाळतात, ऑफिसचंही प्रेशर असतं, घरातलं बघायचं सगळं, स्वयंपाक पाणी, मुलाला सांभाळणं, नाती सांभाळणं, आपलं घर सांभाळणं, ह्याला मल्टीटास्किंग म्हणतात आणि हे फक्त स्त्रियाच करू शकतात. आणि माझ्या आयुष्यातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी मला भरपूर काही शिकवले. त्यांच्यामुळे आजपर्यंत जे माझ्याकडनं चांगलं काम होतंय ते होतंय. सगळ्यात पहिली आहे तर ती माझी आई, जिने मला चांगले संस्कार दिले, जिने मला प्रत्येक सिच्युएशनमध्ये आपण कसं वागायचं हे शिकवलं. दुसरी आहे माझी दीदी. लास्ट रीलमध्ये तुम्ही पाहिला असेल की ती कोणत्या परिस्थितीतून वर आलेली आहे. तिचं ब्रेन हॅमरेज झालं होतं आफ्टर डिलेव्हरी आणि आज अशी परिस्थिती आहे की ती तिचं घर एकदम मस्त सांभाळतीये. हेल्थ इश्यू म्हणजे खूप मोठं असतं हे मला असं वाटतं. जोपर्यंत आपले हातपाय चालू आहेत ना तोपर्यंत आपले खूप चांगले दिवस आहेत. ज्या वेळेस आपल्याला वॉशरूमला जायला पण कुणाचा आधार घ्यावा लागतो ना ते सगळ्यात वाईट दिवस असतात आपले. आणि माझी दीदी म्हणजे सांगूच शकत नाही इतकी स्ट्रॉंग आहे. तिचे इतके छान रिकव्हरी झाली आहे ते फक्त तिच्या पॉझिटिव्ह नेचरमुळे. आणि तिने आजपर्यंत कधीच कोणाचं वाईट केलेलं नाहीये ना. वाईट तिच्या मनात कोणाबद्दल विचार येतात. तिला जरी कोणी त्रास दिला ना तरी ती म्हणती जाऊ दे, होईल सगळं नीट. इतकी पॉझिटिव्ह आहे, कोणाबद्दल कधी वाईट बोलत नाही. तिच्या ह्या नेचरमुळेच ती आज एकदम स्ट्रॉंगपणे आनंदाने हसतमुख प्रत्येक संकटाला तोंड देते आणि पुढे जातीये. तर तिच्याकडनं मला स्ट्रॉंग जे म्हणतो हा वर्ड काय ना ते माझ्या दीदीमुळे मला समजलाय. तिसरी आहे माझी वहिनी. तर ती मला एकदम सायलेंटली सपोर्ट करत असते. ती बोलून दाखवत नाही की मी तुझ्या सोबत आहे वगैरे. पण जेव्हा मला गरज होती आणि जेव्हा मला गरज असती त्यावेळेस ती एवढ्या स्ट्रॉंगपणे माझ्यासाठी उभी असती. शी इज लाईक माय थर्ड मदर. फर्स्ट इज माय मदर, सेकंड माझी दीदी म्हणजे माझी आई आहे आणि ती माझी वहिनी म्हणजे माझी तिसरी आई आहे. मला तीन आया आहेत, त्याच्यामुळे आय एम सो हॅपी. आणि तिन्ही आयांचे नेचर खूप वेगळे आहेत. माझी आई एकदम प्रेमळ मायाळू आहे, दीदी एकदम शांत, आणि वहिनी जेव्हा तिची गरज असेल मला तेव्हा ती अशी धावून येते की हिला कोणी हात लावून दाखवा मग मी सांगते. आणि चौथी आहे माझी बेस्ट फ्रेंड नंदिनी. 10वी पासून आम्ही सोबत आहोत. आता भरपूर वर्ष उलटली. त्या दिवसापासून आतापर्यंत सुख असेल दुःख असेल काहीही असेल मला पहिलं तिला कॉल करून सांगायचं असतं माझ्या आयुष्यात काय चाललंय ते. ज्या वेळेस मी तिच्याशी बडबड करून माझं मोकळं करून टाकते मन त्यावेळेस मला रिलॅक्स फील होतं. तर ह्या 4 महिलांना स्पेशली माझ्याकडून महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही जे तुमचे युनिकनेस आहे ते असंच कायम ठेवा आणि असंच माझ्यासोबत राहा. हा व्हिडिओ बघून तुम्हालाही तुमच्या आयुष्यातल्या अशा कोणत्या महिला किंवा फ्रेंड, आई, बहीण त्यांच्याशी रिलेट होत असतील हे सगळे छोटे छोटे किस्से किंवा नेचर मी जे सांगितले ते, तर नक्की लाईक करा. सगळ्या महिलांना महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.